सकाळी आंघोळ झाली लवकर करून भिजलं का रे याची लायटर कुठे आहे लायटर ठेवलं दादा लायटर आताच तर होता राहते राहते एका इकडे बघा लागते एका इकडे वादा तो टूट जाता है। हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे मजेत आहे आणि सकाळ सकाळची तयारी चालू आहे स्वयंपाकाची। बस माझं किचनमधलाच ब्लॉक राहते आता मी तर खरंच नाही पोळकं ना सकाळ सकाळचा ब्लॉक आणि अरे यार असं क्लिअर नाही दिसत माझ्या किचनमध्ये खूप असं अंधार अंधार दिसते असं व्यवस्थित नाही दिसत किचनमध्ये आणि किचनमध्ये सकाळी सकाळी काम राहते म्हणून मी सकाळी सकाळी किचनमध्येच ब्लॉग बनवते आणि असं काही वेळ राहत नाही कामं पण होते आणि ब्लॉग पण होते म्हणून मी ब्लॉग बनवते। जर स्पेशली ब्लॉगच बनवतो म्हटलं तर नाही होत माझं तसं तर ब्लॉग आणि किचनचं काम हे बघा मेथीची भाजी पटकन आता आरूसाठी पराठे टाकते नाश्त्याचा करून देते त्याला त्याचं स्कूलचं झालं की मग मोकळी होऊन जाते आणि फ्री पण होऊन जाते मग बाकीचं माझे कामं राहते आटपून घेते। काय म्हणता काही शिवरात्र येत आहे आणि कोण कोण फिरायला जात आहे आणि कोणाकोणाला सुट्टी आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। खूप स्पेशल तर नाही पण शिवरात्रीचं खूप मान राहते खूप जण असे जातात कुठे ना कुठे त्याच्यामुळे आमचं एका दिवसाची सुट्टी राहते आणि एक दिवसामध्ये एक दिवसाचं खूप महत्त्व कर लवकर घे नाश्ता झाला पटकन पराठा पण झाला तुझा चहा पण झाला डुगू उठेल मग आणखी मग डुगू उठल्यावर त्रास देते तो मग त्यालाही सोडून द्या पटकन। आरू पण लवकर तयार नाही होत खूप उशीर करते तयार व्हायला खूप मागं लागायला लागते त्याच्यावाल्या आताच म्हणून नाही तो नेहमीच आहे त्याला लहानपणापासून जास्त आवड पडली ना सगळं तयार हातात द्यायची सगळं तयार करायची वगैरे वगैरे तर डुगूचं तसं नाही आहे डुगू खूप छान आहे यालाच खूप त्रास याचाच वेळेस खूप त्रास होते। पटकन नाश्ता देऊन देते त्याला मोकळं करते आणि लवकरच पळावं लागते म्हणजे सोडून द्यावं लागतं त्याला हे टाय लावणं घुनघुनच चाललं नुसतं घनघन घनघन करत राहते स्कूलच्यासाठी पागल। लहान आहे का तू आरू? लहान असल्यासारखं करते एकदमच तू दादा करशील तर मग मोठाही कर लहान बाबूही तसंच कर मग पुढल्या वर्षी आता जाईन तो पण जाईनच ना आता स्कूलमध्ये असं एकदम गिनगिन नाही करावं कधीच एक दिवस जर तुला सुट्टी भेटली का तुझं नेहमीच राहते कर पटकन। हां नाही रे बेटा एक्झामची वेळ आहे असं नाही करत असते तुझ्या म्हटल्यानं झालं तर मग झालंच एक्झामची वेळ राहते आता एक्झाम चालू होते पुढल्या महिन्यापासून अगावची कामं नाही करायचे। चल उठ लवकर घे पटकन चहा गरम करते मेथीची भाजी हे लवकर टाय लाव पटकन
नुसतं घिनघिन चालू राहते तर नुसतं घिनघिन चालू राहते. नाही जात, नाही करत, नाही असं करत, नाही तसं करत, अभ्यासासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी खूप त्रास देते. डुग्गूचा तेवढा त्रास नाही, तो खूप इंटरेस्ट न करतो. आरूचाच खूप त्रास आहे. चल नाश्ता घे ना बेटा, नको ना त्रास देऊ. झालं ना, एक दिवस जर सुट्टी घेतली तर नेहमीच वाटते. मग अभ्यास चालला जाते इतक्या दिवसाचा. मग चल चहा गरम झाला. पटकन नाश्ता का 5-10 मिनटंच आहे आता. 10 मिनटात पूर्ण नाश्ता वगैरे पटकन लवकर झाला पाहिजे. असं पकडून ठेवणं आणि ब्लॉग बनवणं खूप अवघड होते, म्हणून मी पकडून नाही ठेवत आणि इकडे असं काहीतरी लावून ठेवून देते. घे चला तर गाईज, मी ब्लॉग इतकाच ठेवते. चला आता मी आरूला पटकन नाश्ता झाला की त्याचं मी पटकन त्याला सोडून येते. तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच.